अशी समस्त सगळ्यांची भूमिका असताना उद्धवजी ठाकरे साहेबांनी आणि शिवसेना पक्षाने माझ्या नावाची मला असं वाटतं एक मला उमेदवारी देण्याची घोषणा केली. वाटतं मी सौभाग्यशाली आहे. मी शिवसेना प्रमुखाच्या विचारानं संघटनेचं काम करतो आणि वाटतं अडीअडचणी रस्त्यावर काटे दगड येत असतात, त्याच्यावर मात करून पुढे जाणं हे मला असं वाटतं कार्यकर्त्यांचं काम असतं, शिवसैनिकाचं काम असतं आणि ते काम करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन. आता हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की आम्ही आमचा उमेदवार देणार आहोत. जर उद्धव ठाकरे उमेदवार विचार केला असता पण आता आम्ही उमेदवार देणार. मला असं वाटतं मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे एवढं मला माहिती आहे. त्यामुळे त्या सगळ्या भूमिका माननीय उद्धवजी ठाकरे साहेब काँग्रेसच्या नेत्यांशी बोलणार. मला असं मी पहिले सांगितलं मला हे विषय नाही विचारायचे. हे पण मी पक्षाचा नेता आहे का? मी उमेदवार आहे. काँग्रेसशी बोलणं वगैरे 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 मी तुम्हाला महाविकास आघाडीचा उमेदवार आहे मी सांगतो आणि मग तुम्ही म्हणतात काँग्रेसशी बोलणार आहेत का? आता ही जबाबदारी पक्ष नेतृत्व करेल ना, मी थोडी करणार. पक्ष नेतृत्वाने केल्यानंतर या सगळ्या गोष्टी संजय राऊत साहेबांचं ट्विट बघा, महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणजे आम्ही काँग्रेसशी बोललोच असेल ना. तुमच्या सांगण्यावरनं महाविकास आघाडीचे तुम्ही एकमेव उमेदवार नाही, दुसरा कोणते उमेदवार किंवा नाव जाहीर होणार नाही यावर स्पष्ट होते. दानवे साहेब, मुळात प्रश्न असा आहे, एक मिनिट मुळात प्रश्न हा याकरिता विचारण्यात येतोय कारण की असं म्हटलं जात होतं म्हणजे महायुतीकडून की जर उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर निवडणूक बिनविरोध होऊ शकतं, पण अंबादास दानवेंचं नाव पुढे आल्यामुळे हा प्रश्न निर्माण होतोय. हे हे उद्या 3 वाजेनंतर गोष्टी होतील. आत्ताच त्याच्याविषयी बोलण्याला काय अर्थ आहे का? आत्ताच त्याविषयी कोण काय बोलणार त्याला मी काय करू शकतो? समजा शिंदेंना काय बोलायचं त्याला माझी जबाबदारी ती त्यांना विचारा. माझ्या पक्षाने मला उमेदवार दिली एवढं मला माहिती आहे, तेवढंच मला मी सांगतो. बाकी शिंदे किती 3 उभे करणार का 4 उभे करणार आणि आणखी कोण काय उभं करणार हे त्यांना विचारतो. मला कशाला विचारतो तुम्ही तो विचार? नाही, पण ज्या प्रकारे एकत्रित नावं पुढे आली आणि अंबादास दानवेंच्या नावावरती खुल्ली पडली, काय चमत्कार झालाय अंबादास दानवे साहेब? थोडं सविस्तर सांगा. हात जोडले तुम्ही. तुम्हाला 2 मिनिटं थांबायचं. कृष्णा पण होता, मी पण होता, तुम्ही डायरेक्ट सुरू केले. लाईव्ह सुरू होतं, सगळ्यांचंच लाईव्ह असतं. बुलेटिनच्या अर्थ होतं थोडीच कृष्णा